विधानसभेतील कामकाजादरम्यान ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मानखुर्द मोशीतील दुर्घटनेवरून गदारोळ पाहायला मिळतो, तर विधानसभेत भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले होते। इमारत मानखुर्दमध्ये कोसळून 6 जणांचा मृत्यू झालाय। पिंपरीच्या मोशीत अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली आहेत, असं देखील यावेळी भास्कर जाधव म्हणाले। अशा वेळेला राज्य सरकार 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या। राज्य सरकार संवेदनशील पद्धतीने चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे, उद्दाम आहे। अशा 2 मिनिटं अशा प्रकारची असंसदीय जाधव साहेब चालू करा आपण। अध्यक्ष महोदय, इथे सत्ताधारी पक्षातून तुम्ही सांगू नका राम मंदिर लुटणारे चोर कुठले लुटणारे नाव सांगू नये। जाधव साहेब आपण चालू करा। भास्कर साहेब खाली बसा। भास्कर साहेब बसा तुम्ही खाली बसा, खाली बसा। सांगू नये। चला बसून घ्या, राम मंदिर बसून घ्या सगळे। चला नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला। वय बघा तुमचं लय उर्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात। प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे अध्यक्ष महोदय, आपण बघितलं त्या मानखुर्दमध्ये बिल्डिंग कोसळली आणि त्या बिल्डिंग खाली 6 माणसं अध्यक्ष महोदय दुर्दैवानं मृत पावलेली आहे। आताच सभागृहामध्ये इथं प्रश्न उपस्थित राहिला की पिंपरी चिंचवडमध्ये जो कचरा टाकला, कचऱ्याचा ढीग झाला। त्या कचऱ्याचा ढीग एवढा मोठा प्रचंड झाला की बाजूला रहिवासी बिल्डिंग होती अध्यक्ष महोदय, तो कचऱ्याचा ढीग त्या रहिवासी बिल्डिंगवर कोसळला। 6 लोकांचे त्या ठिकाणी मृतदेह सापडलेत। खरं किती खोटं किती माहित नाही, पण ते अजून 23 लोक त्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची भीती त्या ठिकाणचे ग्रामस्थ 23 लोक गाडल्याची अध्यक्ष महोदय भीती हे तिथले ग्रामस्थ व्यक्त करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।